मित्रांनो नमस्कार। शैक्षणिक वर्ष 2021-22 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे इयत्ता 8वी विषय मराठी सेतू अभ्यासक्रम या ऑनलाईन व्हिडिओमध्ये प्रथमतः सर्वांचे सहर्ष स्वागत। गेले 32 दिवस आपण सेतू अभ्यासक्रमाची माहिती पाहत आहोत। 30 जुलै रोजी सेतू चाचणी क्रमांक 2 आपण सोडवलेली असालच। एकूण 15 गुणांची ही चाचणी झालेली होती। त्यानंतर आता आपण 33व्या दिवसाकडे वाटचाल करणार आहोत। म्हणजे 2 चाचणी झाल्यानंतर आता शेवटची जी चाचणी होणार आहे ती 14 ऑगस्ट रोजी होणार आहे। म्हणजे आता आपण जो काही राहिलेला उत्तरार्ध भाग आहे तो उत्तरार्ध भाग या ठिकाणी पाहणार आहोत। आपण आता 33वा दिवस जो आहे तो 33व्या दिवसामध्ये काय काय अभ्यास करणार आहोत त्याचा अभ्यास आता आपण सविस्तर करूया। तेहतीसावा दिवस आहे क्षेत्र वाचन आहे। यामधून कोणत्या क्षमता प्राप्त होणार आहेत तर वाचन, लेखन आणि श्रवण। आणि कोणती संकल्पना आपण समजून घेणार आहोत? कवितेचा आनंद घेणे। म्हणजे यामधून आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर कविता आपण लक्षपूर्वक ऐकतो व त्याचा आनंद घेतो। मग यामध्ये कविता असून दे किंवा गाणी असून दे किंवा त्यांच्या असणाऱ्या ध्वनिफिती आपण नीट समजपूर्वक आपण ऐकतो आणि यामुळे आपल्याला योग्य प्रकारे म्हणजेच आरोह अवरोहासह कशा पद्धतीने कविता गाणं म्हणता येऊ शकेल हे आपल्याला समजतं व आपण अतिशय आनंददायी पद्धतीने ही कविता म्हणत असतो। आता आपल्याला खाली एक कविता दिलेली आहे पहा। ती कविता मी या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही ते ऐकून घ्यायचं आहे व त्यामधून एक प्रकारचा आनंद घ्यायचा आहे आणि या कवितेचा थोडक्यात भावार्थ देखील आपण समजावून घेऊया। पहा या ठिकाणी तुम्हाला एक कविता दिसत आहे। ती कविता मी या ठिकाणी म्हणतो। गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं, गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं, आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं। काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास। काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास। दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा। तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा। गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं, आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं। अशा पद्धतीने ही कविता मी या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे। या कवितेमधून थोडक्यात अर्थ काय सांगितले आहेत तर या कवितेचे जे कवी आहेत ते कवी ज्ञानेश्वर कोळी हे आहेत आणि त्यांनी शेतामध्ये रात्रंदिवस काम करत असतो आणि काम करत असताना शेतामध्ये त्याला कष्ट केल्यामुळे त्याला खूप धान्य पिकतं आणि धान्य पिकल्यानंतर शेतकऱ्याला खूप खूप आनंद होतो। आणि या कवितेमधून त्यांनी शेतकऱ्याच्या मनातील विविध भावनांचे वर्णन कवींनी या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग गहू शाळू असून देत किंवा मोती पवळ्याचं रास असून दे किंवा रानातील रानमेवा असून दे, या तिन्ही गोष्टींचं वर्णन या कवितेमधून कवी ज्ञानेश्वर कोळी यांनी केले आहेत। म्हणजे शेतकऱ्याच्या मनातील जे काही विविध भावना आहेत त्या भावनांचं वर्णन कवीने अतिशय चांगल्या पद्धतीने करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता यानंतर या कवितेला अनुसरून काही प्रश्न मी विचारतो, त्याची उत्तरे आपण आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत। पहिला प्रश्न आहे, शेतकऱ्याने शेतामध्ये कोणते पीक पिकवलेले आहे? शेतकऱ्याने शेतामध्ये कोणते पीक पिकवलेले आहे? दुसरा प्रश्न आहे, शेतकऱ्याने कोणकोणत्या गोष्टींची रास केलेली आहे? शेतकऱ्याने शेतामध्ये कोणकोणत्या गोष्टींची रास केलेली आहे? तिसरा प्रश्न आहे, दिला घेतल्याने रानातला कोणता मेवा वाढत जातो? दिला घेतल्याने रानातला कोणता मेवा वाढत जातो?
या तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. सक्षम बनूयामध्ये त्यांनी काय सांगतात पहा. जी आता आपण कविता म्हटलेली आहे त्याचा अर्थसुद्धा आपण समजून घेतलेला आहे. त्यानंतर खाली एक कविता दिली आहे पहा. ती कविता आपण म्हणायची आहे की या कवितेमधून आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो. कवी आहेत विंदा करंदीकर. ऐका म्हणा वाचा. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भणान वारा जिकडे तिकडे गारा गारा. कडाड कडकड भणान वारा जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री. भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चडफड आईचेही भिजले पापड. बाबा गेले करीत चडफड आईचेही भिजले पापड. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी. पाऊस आला. अशा पद्धतीने कवी विंदा करंदीकरांनी पावसावरती ही कविता लिहिली आहे की पाऊस आल्यानंतर काय काय गडबड गोंधळ उडतो. मग घरामध्ये असू दे किंवा शाळेमध्ये असू दे किंवा शेतामध्ये असू दे किंवा रस्त्यावर असणारा मनुष्य असू दे. पाऊस आल्यानंतर कशी गडबड धावपळ उडते त्याचं वर्णन या कवितेमधून विंदा करंदीकरांनी करून दिलेलं आहे. पुढे सराव करण्यासाठी त्यांनी प्रश्न दिले आहेत पहा. ही कविता आपण सूक्ष्म वाचन केल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर यावरती 4 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे बघा. पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले. पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले. सुटलेला वारा कसा होता. तिसरा प्रश्न आहे. कवितेतील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधून लिहा. उदाहरणार्थ वारा गारा म्हणजे यमक जुळणारे शब्द आपण लिहायचं आहे. आणि चौथा आहे वारा या शब्दाशी संबंधित खाली काही शब्द दिले आहेत त्याचा वाक्यात उपयोग करायचा. वारा थंडगार झोमणारा आणि जोरदार म्हणजे वारा थंडगार सुटलेला आहे. तसं झोमणारा आणि जोरदार या वाक्यावरून आपण काय करायचं आहे त्यांचं वाक्यात उपयोग करायचा आणि वाक्य तयार करायचं आहे. कल्पक कुयामध्ये त्यांनी काय सांगितले आहेत पहा की पहिला आहे पावसाची गाणी तुम्ही मिळवा आणि सादर करा. दुसरा आहे तुम्ही पाहिलेल्या एखाद्या शेताचे वर्णन थोडक्यातल्या. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण ग्रामीण भागातील आहोत आणि ग्रामीण भागातील असल्यामुळे प्रत्येकांच्याकडे थोडी का होईना शेती आहे. मग तुम्ही आपल्या स्वतःची जी काही शेती आहे त्या शेताचं वर्णन एक 10 ओळीमध्ये आपण लिहिण्याचा प्रयत्न करावायचा आहे. हे 33व्या दिवसाचा अभ्यास या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर आता आपण पुढील दिवसाकडे जाऊया. दिवस आहे 34वा दिवस. क्षेत्र वाचन, क्षमता वाचन लेखन, कवितेचा आशय समजपूर्वक समजून घेणे ही संकल्पना आहे. बघा कविता वाचून अर्थ समजावून घ्यायचा आहे की यामुळे आपल्याला ज्या काही कविता दिल्या आहेत त्या आपण लक्षपूर्वक ऐकून त्याचा आनंद घ्यायचा आहे. काही कविता असतील, काही गाणे असतील, काही ध्वनिफिती आपण नीट समजावून घेणं गरजेचं आहे. आणि परत आपण ह्या कविता किंवा गाणी आपण आपल्या अभिनयासह, आवाजाच्या चढ उतारासह, आरोह अवरोहासह आपण ही कविता अतिशय आनंदाने म्हणता येणं हे देखील गरजेचं आहे. पुढे त्यांनी काय सांगितले आहे बघा. या ठिकाणी कविता दिलेल्या आहेत. शब्दांचे घर म्हणून कविता दिलेली आहे आणि हे घर कशा पद्धतीनं काढले आहेत बघा. इथं शब्द बघा कशा पद्धतीनं दिलेले आहेत. मी या ठिकाणी कविता म्हणतो, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षरखेळ.
विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. ह्या ठिकाणी ही कविता आहे. या कवितेचे कवी आहेत कल्याण इनामदार. या कवितेमध्ये कवींनी काय सांगितलेलं आहे थोडक्यात, तर यांनी आपल्या भोवताली शब्दांचे वापरणे कसे सुंदर आहे याचे सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि हे सुंदर वर्णन त्यांनी आपल्या भाषेद्वारे केलेलं आहे. आणि त्यामधून त्यांनी आपले सुख दुःख व्यक्त केलेले आहेत. आणि हा विचार त्याने आपल्या मराठी भाषेतील जे काही शब्द आहेत मग किंवा काही विरामचिन्हे आहेत त्यांचा वापर करून ही कविता केलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी जर पाहिलो चित्राचं जर आपण सूक्ष्म निरीक्षण केलं तर घराचं चित्र काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी घ आणि र लिहिलेलं आहे पहा आपल्याला दिसतं. आणि आजूबाजूला स्वल्पविराम, विरामचिन्हे, एकेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, त्याचबरोबर अनेक शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे शब्दांचं काय केलं आहे त्यांनी, घर समोर अंगण जे आहे ते अनेक अंगण जे आहे ते शब्दांनी बहरलेलं आहे हे सर्व दिले आहे. आणि छप्पर म्हणजे छप्परला त्यांनी कशा पद्धतीने म्हटलेलं आहे बघा की मधले अंतर कुरवाळ्या रेगांचे छप्पर. म्हणजे आपल्या घरातील जे वयस्क मंडळी आहेत आई वडील किंवा आजी आजोबा असतील तर त्यांनी कसे ऊन वारा पाऊस यांना संकट झेलून तयार असतात ना, तसं छपराला त्यांनी वर्णन त्यांना केलेलं आहे. म्हणजे काना मात्रा वेलांटी हे सर्वजण आहेत, विरामचिन्हे आहेत. अशा विरामचिन्हाने एक सुंदर सुंदर घर बनलेलं आहे. काही वेळेला घरामध्ये हवी हवी असणारी धुसफूससुद्धा चालू आहे. काही वेळेला सुख आहे दुःख आहे. हे दुःख देण्यासाठी आपल्याला जे वयस्क मंडळी आहेत म्हणजे जणू काही घरावरती जे काही छप्पर आहे ते वयस्क लोकांना असं वर्णन केलेले अलंकारिक भाषा वापरले आहेत. आणि यावरून आपल्याला आधार देण्यासाठी सुद्धा या छप्पराचा वापर होतो. तसं या वडील मंडळीने आपल्या घरातील लोकांचं आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं या कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये पुढे सराव करू यामध्ये त्यांनी सांगतात पहा की आणखी काही कविता आपण या ठिकाणी दिल्या आहेत ते ऐकायची, वाचा आणि म्हणा. पहा या ठिकाणी कविता काय आहे. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचे डोंगर चढायला. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. अशा पद्धतीने कविता आहे. काय सांगितले आहेत, घर नुसता चार भिंतीचं असून चालणार नाही किंवा देखणं असून चालणार नाही. घर ही सुद्धा वस्तू नाही तर ती काय आहे, आनंदी वास्तू आहे. जर ही आनंदी वास्तू चांगली असेल तरच आपल्या घरातील सर्व व्यवहार व्यवस्थित चालू शकतील. नुसता घराला खोल्या असून चालणार नाहीत किंवा भावना असून चालणार नाहीत, ओल्या भावना असून चालणार नाहीत, तर घरामध्ये एक प्रकारचा जिव्हाळा पाहिजे, आपुलकी पाहिजे, प्रेम पाहिजे. तर हे घर म्हणजेच काय आहे, शिक्षणाची पहिली शाळा आहे. इथूनच सुरुवात आपली होत असते, लहानाचे मोठे आपण होत असतो. म्हणून म्हटले आहेत घरात हवा जिव्हाळा, आपुलकी, प्रेम हे सर्व आपल्याला मिळाला पाहिजे तरच ही आपली शाळा चांगल्या पद्धतीने चालू शकते. आपण मोठे होऊन चांगल्या पद्धतीनं चांगल्या हुद्द्यावरती काम करू शकतो. म्हणजे घरामध्ये एक चांगल्या प्रकारे चांगले संस्कार होणे गरजेचं आहे. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. म्हणजे पसारा मांडून चालणार नाहीत तर निवारासुद्धा असून चालणार नाही. तर घरात असते कहाणी. अनेक वर्ष आपण हे घर बांधून राहतो, अनेक गोष्टींचं साक्षीदार हे घर असतं म्हणून त्याला म्हटले आहेत कहाणी. घरात असतो आपला चेहरा. मग या घरामध्ये आपले आई वडील, आजी आजोबा, वडीलधारी मंडळी असतात, बहीण भाऊ असतात. हे अतिशय गुण्यागोविंदानं राहत असतात आणि म्हणून म्हटलेलं आहे की घरात असतो आपला चेहरा. आणि या घरापासून आपल्याला काय काय शिकायला मिळतं तर काय काय पाहायला मिळतं. घर शिकवते पाहायला. बघा गोष्ट महत्त्वाची आहे. घर शिकवते
पाहायला म्हटलेलं आहे पहा, चालायला, धावायला, घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. बघा घर काय काय शिकवते, शेवटचं 4 ओळी अतिशय महत्त्वाचे आहेत. पाहायला शिकवतं, चालायला शिकवतं, धावायला शिकवतं, लढायला शिकवतं, संकट आले तर ते संकट कशी पार करायची हे सुद्धा आपल्याला घर शिकवत आहे. म्हणून या ठिकाणी घरात नुसता खोल्या असून चालणार नाहीत, घर म्हणजे एक आनंदी वास्तू असणं हे गरजेचं आहे. या लहानाचे मोठे होत असताना अनेक उन्हाळे पावसाळे आपण पाहिलेलं असतो, या गोष्टी आपल्याला घरामधून पाहायला मिळत असतात. याला अनुसरून खाली 3 प्रश्न विचारले आहेत पहा. यामध्ये सांगतात बघा, पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, कवितेतील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द शोधावल्या, म्हणजे यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत. तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे लिहा, यादी तयार करा. आजूबाजूला ज्या ठिकाणी आपण राहतो त्याच्या आजूबाजूला एक 10 घरांची नावं आपण लिहायचं आहेत वहीमध्ये. आणि कवितेतील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही 2 ओळींचा अर्थ स्पष्ट करा. मग ही जी कविता आपण आता ऐकलो म्हटलो त्यातील तुम्हाला कोणत्या 2 ओळी आवडल्या त्या 2 ओळी लिहा व त्यांचा अर्थ आपल्या स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यानंतर त्यांनी शेवटी स्वाध्याय काय सांगितले आहेत पहा, कल्पक हुयामध्ये की तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्यावर 6 ते 7 वाक्य वर्णन स्वतःच्या शब्दामध्ये करायचं आहे. आणि 2 ते 3 परिच्छेद आपण आपल्या स्वतःच्या घराविषयी लिहायचं आहे. सुरुवातीला तुम्ही घराचं चित्र काढून ते रंगवायचं आहे स्वतःच्या घराचे. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, घर या विषयाशी संबंधित कवितेचे संकलन करा आणि त्याचा भावार्थ म्हणजे अर्थ वहीत लिहा. म्हणजे घराचं जे काही तुम्हाला कविता मिळतील, जेवढ्या कविता मिळतील तेवढं संग्रहित करा आणि त्याचा अर्थ आपल्या वहीमध्ये आपण स्वतःच्या शब्दामध्ये लिहून ठेवावा. भविष्य काळात तुम्हाला या गोष्टी उपयोगी पडू शकतात. असा हा 34वा दिवस या ठिकाणी संपतो. त्यानंतर आता 35वा दिवस या ठिकाणी सुरू झालेला आहे. क्षेत्र वाचन, वाचन लेखन, जाहिरात लेखन पाहायचं आहे आता आपल्याला. या जाहिरात लेखनामुळे आपल्याला काय काय गोष्टी मिळणार आहेत पहा. तर विविध लेखन प्रकारातील अर्थ समजून घेऊन त्या ठिकाणी आपले स्वतःचे अनुभव आधारित लेखी व तोंडी स्वरूपामध्ये आपण व्यक्त करू शकतो. आता या ठिकाणी तुम्हाला जाहिरात दिलेल्या आहेत पहा. जाहिरात तुम्हाला दिसत असेल त्याचं सूक्ष्म निरीक्षण करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. केल्याने देशाटन पहा शीर्षक, त्वरा करा त्वरा करा आजच लक्ष्मी टूर्सला भेट द्या. मथाळा दिलेला आहे बघा, उपशीर्षक म्हणतो आपण. लक्ष्मी टूर्सतर्फे आयोजित उन्हाळी सुट्टीतील खास परदेश सहल, आपली सहल निश्चित करा, उन्हाळी सुट्टीचा आनंद घ्या. सहलीचा कालावधी आहे मे महिना. संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता देखील दिलेला आहे, लक्ष्मी टूर्स, लक्ष्मीकांत बिल्डिंग, लक्ष्मीनगर, पुणे. आणि काय सूट आहे बघा, 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी केल्यास प्रवासामध्ये 50% सवलत व भेटवस्तूंची खैरात, हे तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत. म्हणजे ही जाहिरात तुम्ही काय करायचं, पहिला सूक्ष्म पहा आणि मग यावरती मी काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तर आपण वहीत लिहायचं आहे. वरील जाहिरात कशा संदर्भात दिलेली आहे? पहिला प्रश्न, वरील जाहिरात कशा संदर्भात दिलेली आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सहलीचा कालावधी कोणत्या महिन्यातील आहे? सहलीचा कालावधी कोणत्या महिन्यातील आहे. आणि तिसरा प्रश्न आहे की 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी केल्यास प्रवासामध्ये किती टक्के सवलत मिळेल. हे 3 प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत. म्हणजे जाहिरात तुम्ही सूक्ष्मपणे वाचन करा. त्यानंतर सक्षम बनूयामध्ये तिने काय सांगितलं बघा, जाहिरात लेखनाबद्दल जरा मार्गदर्शन करा म्हणून सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता जाहिरात म्हणजे जाहीर करणे असे आपण म्हणतो. जाहिरात ही एक कला आहे. हे 21वे शतक विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. तसंच हे जाहिरातीचं युग देखील म्हटलं जातं. म्हणजे एक विविध क्षेत्रातील निर्मितलेल्या वस्तू असू देत, त्यांची उत्पादनं असू देत, ते ग्राहकांच्याकडून मागणी निर्माण करणारी एक जाहिरात असते. ती एक कला आहे. म्हणजे कोणकोणत्या विषयाशी संबंधित आपण जाहिरात तयार करू शकतो. कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, व्यापार, दळणवळण, प्रसारमाध्यम, मनोरंजन इत्यादी सर्वच क्षेत्रातील आपण जाहिरातीला विशेष महत्त्व दिलेलं आहे. की म्हणून ह्याला जाहिरातीचं युग म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मग जाहिरातीची जी भाषा असते ती कशी असते, मी काही मुद्दे सांगतो ते ऐका आणि त्या पद्धतीने तुम्ही वहीत लिहिण्याचा प्रयत्न करा. आकर्षक मजकूर, मजकूर चांगला पाहिजे. साधी सोपी सरळ आकर्षक स्पष्ट व ओघवती भाषा पाहिजे. बुद्धीला फारसा ताण न देणारी पाहिजे. ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणारी पाहिजे.
शब्दांचा गैरवापर न करणारी पाहिजे, लोकभावनांची जोड जाण असणारी पाहिजे, वेचक, अर्थपूर्ण, प्रसन्न व परिणामकारक असणारी पाहिजे, लयबद्ध व वाचकांची सुसंवाद असणारी पाहिजे, विनोदाची झालरही हवी, मानवी भावभावनांची संवेदनशीलता जाणणारी व जपणारी हवी. म्हणजेच यातून जाहिरात कलेची विविध रूपे आपल्याला लक्षात येऊ शकतात. या ज्या जाहिरातीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे ते तुम्ही काय करा, नीट सूक्ष्म ऐकून आपण आपल्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जाहिरात म्हणजे काय हे तुम्हाला समजेल. आता त्यांनी सांगितल्यात की ते वरील मी तुम्हाला विचारलं जाहिरात की त्याचे प्रश्न तुम्ही वहीत लिहायचीच आहेत. आता सराव करू. यामध्ये त्यांनी काय माहिती सांगितली बघा. चला सराव करूया. जाहिरातीचा विषय दिला आहे आणि त्यावर कृती सोडवायला सांगितलेल्या आहेत. पहा की खुशखबर खुशखबर खुशखबर, शब्दगंगा येऊ द्या घरोघरी, असे शीर्षक आहे. पुस्तकांचे भव्य प्रदर्शन, यामध्ये कालावधी, वेळ, स्थळ, प्रदर्शनाची वैशिष्ट्ये, खरेदीवर किती टक्के सवलत, उद्घाटन समारंभ किती तारखेला आहे, किती वाजता आहे, कोण उद्घाटन करणार आहे, याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. याचं सूक्ष्म निरीक्षण आपण करा आणि यावर आधारित प्रश्न दिले आहेत. पहा 3 प्रश्न आहेत. जाहिरातीचा विषय कोणता, पुस्तक प्रदर्शनाची वैशिष्ट्ये, 4 वैशिष्ट्ये आपण लिहायची आहेत. तिसरा प्रश्न आहे, या जाहिरातील कोणती गोष्ट तुम्हाला आवडली आणि का आवडली, यावर तुमचं स्वतःचं मत म्हणजे स्वमत आपण लिहायचं आहे. म्हणून जाहिरात सूक्ष्म वाचून आपण लिहा. कल्पक हो यामध्ये काय सांगितले आहेत पहा. प्रश्न स्वाध्याय, वर्तमानपत्रातील जाहिरातीचं कात्रण तुम्ही करायचं आहे, त्याचा संग्रह करून आपण आपल्या वहीमध्ये चिटकवायचं आहे. हे तुम्ही करणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला जाहिरात लेखनाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकेल. कारण इयत्ता 10वीपर्यंत 5 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला असणार आहे. त्यामुळे जाहिरात लेखनाचा तुम्ही सराव करावा. अशा पद्धतीने जाहिरात लेखनाचा 35वा दिवस या ठिकाणी संपतो. मग आपण 36वा दिवस आहे. लेखन विभागातील वाचन लेखन, त्यातील वर्णनात्मक निबंध लेखन दिलेलं आहे. की वर्णनात्मक निबंध म्हणजे काय, तर यातील आपण पहिल्यांदा विचार, अर्थ समजावून घेणं गरजेचं आहे. स्वतःचे अनुभव स्वतःच्या शब्दात लिहिता येणं गरजेचं आहे. कथन करता येणं गरजेचं आहे. यामुळे आपल्याला स्वतःच्या अनुभवावर आधारित जे काही तोंडी लेखी विचार असतात ते आपण व्यक्त करू शकतो. हे वर्णनात्मक निबंधामध्ये आपल्या लक्षात येतं. आता ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे पहा, जाणून घेऊ. यामध्ये शाळेचा पहिला दिवस, शाळेची इमारत, नवीन पुस्तक, नवीन मित्र, वर्ग शिक्षक, आनंद, म्हणजे शाळेचा पहिला दिवस. याला मुद्द्यांना अनुसरून आपण पहिला दिवस लिहायचा आहे. की सुरुवात करत असताना आकर्षक सुरुवात काव्यपंक्तीने करावी. आता शाळेला जात असताना अगोदरची स्थिती कशी असते, म्हणजे मी आज माझ्या शाळेचा पहिला दिवस 15 जून म्हणजे शाळेचा आज पहिला दिवस. जात असताना मी मोठ्या शाळेत जाणार, त्यामुळे मनात एक प्रकारची भीती होती. आणि मी ज्या वेळेला शाळेत निघाले, शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आले आणि भव्य इमारत पाहून माझ्या मनामध्ये एक भीतीचा गोळाच निर्माण झाला. की मी ज्या पूर्वीच्या शाळेत शिकलो त्या एका खोलीमध्ये आणि इथं तर अनेक खोल्या दिसू लागल्यामुळे मला जरा भीतीच वाटली शाळेची भव्य इमारत पाहून. त्यानंतर मी शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर शाळेची घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. आणि प्रार्थनेला शाळेचे मुख्याध्यापकांनी आम्हा सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि प्रार्थना संपन्न झाली. प्रार्थना संपन्न झाल्यानंतर आम्ही आमच्या वर्गात गेलो आणि वर्गात जात असताना इथं एकाच वर्गाच्या अनेक तुकड्या असल्यामुळे आम्ही नेमकं कोणत्या वर्गात बसायचं हे जरा गोंधळाचं वातावरण झालं. आणि त्याचबरोबर आम्हाला त्या ठिकाणी एक शिक्षक भेटले. त्या शिक्षकांनी आम्हाला या वर्गामध्ये बसवलं आणि पहिल्या तासिकेला सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा पुस्तक वाटप करण्यात आलं. नवीन आपल्याला ही पुस्तकं, ह्या पुस्तकामधून अनेक प्रकारचा सुगंध आम्हाला दरवळत होता आणि तो सुगंध आम्हाला हवासा वाटत होता. आणि ही पुस्तके आम्ही पाहिल्यानंतर अतिशय मनाला आल्हाददायक वाटलं. आणि याचबरोबर आमच्या वर्गामध्ये असणारे अनेक मित्र मैत्रिणींच्या आम्हाला भेटी झाल्या. त्यांची नावं आम्ही एकमेकांची देवाणघेवाण करू लागलो, नावाने हाक मारू लागलो. आणि
त्यानंतर मग वर्ग शिक्षक आमच्या तासाला आले. वर्ग शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांची नावे ऐकून घेतली आणि स्वतः देखील ओळख करून दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने नवीन नवीन गोष्टी सांगून तो दिवस आम्हाला आनंदित घालवला. कधी या ठिकाणी संध्याकाळ झाली आम्हाला कळलेच नाही. अशा पद्धतीने शाळेचा पहिला दिवस संपन्न झाला. जसे की नवीन पुस्तकांचा सुगंध दरवळत होता तसाच आम्हाला पहिल्या दिवसापासून या शाळेचा सुगंध दरवळत शेवटपर्यंत अखंड राहू दे असा विचार मी मनात करून घरी परतलो, ते दुसऱ्या दिवसाची शाळेची वाट पाहण्यासाठी. अशा पद्धतीने आपण शाळेचा पहिला दिवस लिहू शकता. यानंतर वर्णनात्मक निबंध लिहिण्यासाठी त्यांनी माहिती द्या म्हणून सांगितले आहेत की आता निबंध म्हणजे काय, तर नि म्हणजे नाही, बंध म्हणजे बंधन, बंधन नाही. विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन लिहित असताना स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. काही निबंध या ठिकाणी पाठांतर करावयाचे नसतात, तर आपल्याला या निबंध लिहिण्यासाठी भरपूर वाचन असणं गरजेचं आहे. वर्तमानपत्र असून दे, अनेक आपल्याला लेख असून देत, अवांतर पुस्तक असून देत, हे वाचन करणं गरजेचं आहे. वर्णनात्मक निबंध लेखन करत असताना शक्यतो आपण वर्तमान काळामध्ये निबंध लेखन करावे. 4 ते 5 परिच्छेदामध्ये आपण हा जो विषय दिलेला आहे त्या विषयाला अनुसरून आपण निबंध लेखन करावा. निबंध लेखनामध्ये कोणत्याही प्रकारे फापट पसारा लिहू नये, त्या विषयाला अनुसरूनच निबंध लेखन करावे. पुढचा आहे मुद्दा की आकर्षक सुरुवात तुम्ही काव्यपंक्तीने करू शकता. अनेक वाक्यप्रचार आहेत, म्हणी आहेत, अलंकारिक भाषा आहेत, यांचा वापर तुम्ही या निबंध लेखनामध्ये करावायचा आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही, हे आपण लक्षात घ्या. या वर्णनात्मक निबंध लेखन करत असताना या सर्व गोष्टींचा, मुद्द्यांचा आपण वापर करून आपण निबंध लेखन लिहावा. पुढे सांगितले सराव करण्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत बघा. माझा आवडता प्राणी, त्या ठिकाणी तुम्हाला 5 घटक दिलेले आहेत आणि त्याला अनुसरून आपण निबंध लिहायचा. माझा आवडता प्राणी, मग विविध प्राणी व त्यांचे प्रकार लिहायचे. सुरुवातीला डायरेक्ट आपण विषयाला हात घालायचं नाही. माझा आवडता प्राणी कुत्रा असं लिहायचं नाही, तर पहिल्यांदा प्राणी कोणते आहेत, त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत ते लिहायचं. आणि त्यानंतर मग माझा आवडता प्राणी कोणता आहे, मग आवडण्याचे कारण का, मग त्याचे स्वभाव, गुण, वैशिष्ट्ये, मग एक अविस्मरणीय त्याबरोबरचा असणारा प्रसंग आपण या ठिकाणी लिहायचा आहे. 4 ते 5 परिच्छेदामध्ये आपण माझा आवडता प्राणी हे तुम्हाला जे दिलेले मुद्दे आहेत त्याचे मुद्दे घेऊन आपण त्याचा निबंध लेखनाचा सराव करायचा आहे. आता कल्पक होयामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही 5 प्राण्यांची अधिक माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवणे, इंटरनेटच्या माध्यमातून. म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहत आहोत तेथील असणारे जे काही प्राणी आहेत ते सोडून जे नवीनच माहिती आपल्याला घ्यायची आहे ते इंटरनेटच्या माध्यमातून आपण कोणत्याही 5 प्राण्यांची माहिती आपण आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. अशा पद्धतीने 36वा दिवस या ठिकाणी संपतो. त्यानंतर आता आपण 37वा दिवस आहे. वाचन लेखन कौशल्य आहे. संवाद लेखन बघा. 37वा दिवस संवाद लेखन. या संवाद लेखनामुळे काय काय गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, तर लेखन प्रकारातील जे काही आशय आहेत म्हणजेच अर्थ आहेत ते आपण समजून घेऊन स्वतःचे अनुभव यामध्ये सहमती किंवा असहमती आहेत ते आपण समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणजे संवाद लेखन आपण करत असताना कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण जाणून घेणं गरजेचं आहे. पहा, या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की 2 पाऊस पडत असलेला आणि छत्रीचं, हे दोघेजण गप्पा मारत आहेत अशी कल्पना करायची आहेत आणि आपण यावरती संवाद लेखन करायचं आहे. संवाद कौशल्य करण्यासाठी आपल्याला पाऊस आणि छत्री हे 2 चित्र दिले आहेत. आपण पाऊस काय म्हटलं ते पुढे लिहायचं, त्याखाली छत्री काय म्हटलं ते आपण लिहायचं आहे. मग यासाठी आपल्याला स्वतः तुमचे अनुभव काय असतील ते तुमच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी जरी आपण चुकलो तरी काही हरकत नाही, निदान आपलं सराव करता येणं गरजेचं आहे. आपण 7वीला पाहिलेलंच आहे, आता आपण 8वीला आलेलो आहोत, याचा सराव करता येणं गरजेचं आहे. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सांगता येणं आवश्यक नाही. त्यामुळं तुम्ही स्वतः लेखन करा, म्हणजे आपल्याला सुद्धा लेखन सराव चांगला होऊ शकेल. आता पुढं काय सांगितलं बघा. तुम्हाला सांगितलेलं आहे की संवाद लेखन म्हणजे काय, पहिल्यांदा संकल्पना समजावून घ्या की विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सुसंवाद बनवणे, दोघांच्या तिघांच्यामध्ये चांगला संवाद साधता येणं गरजेचं आहे. कारण का, संवाद कौशल्य हे प्रभावी व व्यक्तिमत्वाचं एक पैलू आहे.
कारण उत्कृष्ट संवाद साधणारी जी व्यक्ती असते ती स्वतःचे वेगळेपण सिद्ध करत असते आणि ती दिलेल्या विषयावरती मतांतरे चिंतन विषयाला अनुसरून सुसंगत अशी संभाषण करत असते आणि याच गोष्टीला संवाद लेखन असे म्हटले आहे. आता संवाद लेखन करत असताना काय करायला पाहिजे ते पहिल्यांदा लक्षात घ्या. ऐकून तुम्ही आपल्या वहीमध्ये या मुद्द्यांचा विचार करा, कारण आपल्याला 10वीपर्यंत हे संवाद लेखन असणारच आहे. कोणत्या गोष्टी असाव्यात संवाद लेखनामध्ये, की संवाद कोणाकोणामध्ये सुरू आहे याची स्पष्ट कल्पना आपण लेखनातून देणं गरजेचं आहे. त्यानंतर संवाद लेखनामधील ज्या काही व्यक्ती असतात ते भिन्न स्तरावरील असतात, मग त्यामुळे आपण त्यांचा वय, त्यांचे व्यवसाय, लिंग, सामाजिक व सांस्कृतिक जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण भाषा लिहिणं गरजेचं आहे. कारण संवादातील वाक्ये सोपी, सुटसुटीत, अनौपचारिक असावीत. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. संवादाला योग्य समारोप पाहिजे, शेवट चांगलं होणं गरजेचं आहे. जसे की दोन मित्र बऱ्याच दिवसांनी भेटलेले आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर गप्पा मारून झाल्यानंतर जात असताना कशा पद्धतीने दोघांना परत भेटूया असे म्हणतात ना, तर त्या पद्धतीने आपण समारोप करता येणं गरजेचं आहे. आणि संवाद वाचल्यानंतर त्या विषयाचा विचार सर्वांनी करता येणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी मी जे सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी संवाद लेखनामध्ये असणे गरजेचं आहे. आणि कोणत्या गोष्टी नसाव्यात? हो आणि नाही, हो नाही अशा स्वरूपामध्ये संवाद लिहायचा नाही. दुसरा आहे बोलणे पाल्हाळे, म्हणजे वाईट नसावं, मध्येच बोलणे थांबवायचे नाहीत, संवाद ओढून ताणून न्यायचा नाही आणि मुद्दे भरकटायची नाहीत. हे गोष्टी लक्षात ठेवा. आणि यामधून आपल्याला कोणते स्वभाव वैशिष्ट्ये मिळणार आहेत? तर संवेदनशीलता, गुणग्राहकता, अनाग्राही वृत्ती, विवेकशीलता, भावनिकता, विश्वासार्हता, स्वागतशील रसिक वृत्ती. ह्या गोष्टी किंवा ह्या वैशिष्ट्ये जर या माणसामध्ये असतील तर माणूस सुसंवाद बनवू शकतो, चांगले संवाद या ठिकाणी बनवू शकतो. ह्या गोष्टी मी जे सांगितलेल्या आहेत ते वहीमध्ये लिहा आणि या पद्धतीनं आपण संवाद लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसे की वरती पाऊस आणि छत्री पाहिलेला आहे, तसंच पुढे या ठिकाणी त्यांनी सांगतात पहा, हे दोन चित्र दिले आहेत बघा, नदी आणि झाड. हे सुद्धा आपल्याला काय सांगितलं त्यांनी? नदी व झाड संवाद लिहायचा आहे. आपण नदी व झाड या विषयावर संवाद लिहायचा आहे. स्वतःच्या कल्पनेने संवाद लिहिण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. निदान नदी झाड, नदी झाड असे आपण 10 ओळीमध्ये संवाद लेखन लिहिण्याचा प्रयत्न करावा. सुरुवात आकर्षक पाहिजे, म्हणजे भेटल्यानंतर आपण जसं एकमेकांना नमस्कार करतो त्या पद्धतीनं या नदी आणि झाड पहिल्यांदा भेटल्यानंतर तुमच्या मनामध्ये असणारी जी कल्पना आहे ती आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. शेवटसुद्धा समारोप चांगल्या पद्धतीने करावा. कल्पक हो यामध्ये त्यांनी काय सांगितले आहेत पहा, की वरील चित्र जे आपण पाहिलो नदी झाड यातील एक घटक नदी किंवा झाड हे तुमच्याशी गप्पा मारताय असे शब्दात संवाद लेखन करा. मी, मग झाड असेल तर झाड लिहा, तुम्हाला नदी आवडत असेल नदी लिहा. मग अशा पद्धतीने एक 10 वाक्य, म्हणजे नदीच मी, नदी मी, किंवा मी नदी, मी नदी, किंवा मी झाड, मी झाड, अशा पद्धतीने 10 वाक्य संवाद लेखन आपण आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. लक्षात घ्या. अशा पद्धतीने 37वा दिवस या ठिकाणी संपलेला आहे. 38वा दिवस आहे. क्षेत्र वाचन लेखन कौशल्य पण तेच आहे. यामधून आपल्याला प्रसंग लेखन आता आपण अभ्यास करणार आहोत, की प्रसंग लेखनामध्ये काय आपल्याला अध्ययन निष्पत्ती होणार आहे, की लेखन प्रकारातील जे काही विचार अर्थ आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विविध लेखन शैली आहेत ते आपण स्वतःच्या शैलीमध्ये उपयोग करून प्रसंग लेखन करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. हेच अध्ययन निष्पत्ती आहे. जाणून घेऊयामध्ये त्यांनी काय सांगितले आहेत पहा, की या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेले आहेत पहा. गट चर्चा करायची आहे, की प्रेक्षणीय स्थळ आहेत आणि त्या ठिकाणी कोणतं प्रेक्षणीय स्थळ आहे, त्याची वैशिष्ट्ये काय, भौगोलिक, ऐतिहासिक, तेथील परिसर कसा आहे, निसर्ग सौंदर्य कसं आहे, आख्यायिका किंवा कथा, लोकपरंपरा म्हणजे लोकांची परंपरा कशी आहे, या मुद्द्याला अनुसरून आपण प्रसंग लेखन लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी आत्तापर्यंत प्रेक्षणीय स्थळाला भेट दिलेली असाल, त्या स्थळाचं नाव, तेथील भौगोलिक ऐतिहासिक वैशिष्ट्य लिहायचं आहे, परिसर कोणता आहे, कसा आहे, निसर्ग सौंदर्य कसं आहे, किंवा त्या ठिकाणी जी काय आख्यायिका असेल किंवा कथा असेल ते लिहायचं आहे आणि तिथली लोकांची जी काही परंपरा आहे ते करून आपण त्याचा शेवट करायचा आहे. आपण निदान 1 पान या विषयावरती 5 ते 6 परिच्छेदमध्ये हे निबंध
आपण प्रसंग लेखन लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर सक्षम बनू यामध्ये काय सांगतात की प्रसंग लेखन म्हणजे काय हे सांगा म्हणून सांगितलेलं आहे. प्रसंग लेखन हे गोष्ट महत्त्वाची आहे. पहा, सर्वात महत्त्वाचे काय सांगितलेलं आहे, विषय प्रसंग व्यक्ती यानुसार संवेदनशील लेखन. त्यानंतर गंभीर, आनंददायी, उत्साही अशा पद्धतीने प्रसंग लेखन लिहू शकतो. घटनांचा तार्किक विचार व सुसंगत मांडणी, व्यक्तिपरत्वे, भाषा बदलणे या सर्व घटकांची माहिती आपण प्रसंग लेखनामध्ये करायची आहे. आता थोडक्यात आपल्याला हे प्रसंग लेखन करत असताना मी माहिती सांगतो की दिलेला जो प्रसंग असतो तो प्रसंग कशा पद्धतीने आपण लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे निबंधाच्या एका प्रकारापैकी हे प्रसंग लेखन हा एक प्रकार आहे. मग आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे किंवा वास्तूचे किंवा प्रसंगाचे चित्र शब्दांनी रेखाटणे यालाच वर्णनात्मक किंवा प्रसंग लेखन असे म्हणतात. या ज्यावेळी चित्रण दिलेलं आहे त्यावेळेचं वर्णन एखाद्या प्रसंगाचे असो किंवा प्रसंग वर्णनपर निबंध असो, या प्रकारच्या लेखनासाठी सूक्ष्म निरीक्षण शक्ती आवश्यक आहे. बघा, प्रसंग लेखनासाठी सूक्ष्म निरीक्षण शक्ती असणं आवश्यक आहे. कारण त्याशिवाय बघितलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करता येणे शक्य नसते. म्हणजे अशा या निबंधामध्ये केवळ बाह्य वर्णन करणे अपेक्षित नसते, तर त्या प्रसंगातून बघणाऱ्याच्या मनात कोणत्या भावना निर्माण झाल्या, कोणते विचार आले याचे देखील वर्णन आपण करणे आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण प्रसंग बघणाऱ्याच्या मनामध्ये नेमका भाव किंवा नेमके परिणाम काय झालेले आहे त्याचा निबंधात आपण वापर करणं योग्यच आहे. त्याशिवाय निबंध वाचनीय होऊ शकत नाही. म्हणजे निबंध लेखन करत असताना यामध्ये जिवंतपणा असणं गरजेचं आहे की प्रसंग साक्षात त्या ठिकाणी उभा आहे. हे या प्रकारचं उदाहरण आपल्याला पाहता येऊ शकेल. यालाच आपण प्रसंग लेखन असे समजू शकतो. म्हणून तुम्हाला वरती जे काही मुद्दे सांगितले आहेत की प्रसंग, व्यक्ती मग ती गंभीर आहे, आनंद आहे की उत्साही आहे, यानुसार प्रसंग लेखन करायचं आहे. घटना आहे त्याचा विचार करून चांगल्या पद्धतीने सुसंगत मांडणी करणे हे देखील महत्त्वाचं आहे. आणि जी व्यक्ती आहे ती व्यक्ती कशी आहे, तिचं वय, भाषा, लिंग यानुसार आपण ती भाषा वापरणे देखील महत्त्वाचे आहे. या प्रसंग लेखनामध्ये या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी एखाद्या रस्त्यावरती घडलेला अपघात असेल, तुम्ही तो प्रसंग पाहिला आहे, तो आपण प्रसंग लिहू शकतो. किंवा आपल्या जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंग असेल तर माझी कृती त्या ठिकाणी काय आहे त्या ठिकाणी प्रसंग आपण लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे वर्तमान काळामध्ये निबंध लेखन करणे अपेक्षित आहे. म्हणून जिवंतपणा या निबंध लेखनामध्ये असावा. म्हणून आपण या ठिकाणी प्रसंग लेखन लिहिण्याचा प्रयत्न करावा. सराव करण्यासाठी दिलेला आहेत. पहा इथं काय सराव, मी पाहिलेला अपघात दिसतं का. मग या ठिकाणी 4 पॉईंट दिलेले आहेत. कोणकोणते, अपघात कोठे आणि कसा झाला, वाहन चालकाची काय काळजी घ्यावी, मनावर झालेला परिणाम आणि मिळालेला संदेश. या 4 मुद्द्यांना अनुसरून मी पाहिलेला अपघात यावर प्रसंग लेखन आपण करायचं आहे. जरी आपण आत्तापर्यंत एकही प्रसंग पाहिलेला नसेल किंवा अपघात पाहिलेला नसेल तरी समजून उमजून घेऊन आपण पाहिलेला अपघात लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिथं मी आत्तापर्यंत एकही अपघात पाहिलेलो नाही असं लिहून चालणार नाही. तर पाहिलेलो नसलो तरी देखील आपण झालेला आहे असे समजून घेऊन आपण लेखन करणे आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला वारंवार मी सांगत आहे की निबंध लेखनासाठी आपल्याला भरपूर वाचन करणे गरजेचं आहे. मग पाठ्यपुस्तक असू दे किंवा अवांतर असू दे, भरपूर वाचन करा म्हणजे आपल्याला लेखन करता येऊ शकेल. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निबंध लेखनामध्ये सुद्धा आकर्षक सुरुवात असणं गरजेचं आहे. वाक्यप्रचार, अलंकार, म्हणी या सर्व गोष्टींचा वापर करून आपण निबंध लेखन करायचं आहे. कोणतेही निबंध असू दे या सर्व गोष्टींच्या निबंधामध्ये आपण लेखन करता येणं गरजेचं आहे. त्यानंतर कल्पक हुयामध्ये काय सांगितल्यात पहा, समाजातील एक सुजाण नागरिक म्हणून अपघाती मृत्यूची कारणे व ते टाळण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल. एक तुम्ही व्यक्ती म्हणून आता सध्या आपण 8वीला आहे, मग अपघाती मृत्यू का होत आहे ते टाळण्यासाठी काय करायला पाहिजे, काय कोणकोणत्या उपाययोजना आहेत ते तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये वहीत लिहून ठेवा.
असं या ठिकाणी तुम्ही तुमचे स्वतःचे मत काय आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीनं तुम्हाला हा स्वाध्याय या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलो 38 दिवस संपलेला आहे. 39वा दिवस महत्त्वाचा या आठवड्यातील शेवटचा अभ्यास आपण पाहूया. वाचन लेखन कौशल्य पण त्याचं आहे. कल्पनात्मक निबंध लेखन हा विषय त्यांनी दिलेला आहे की विविध लेखन प्रकारातील विचार, आशय, अर्थ लक्षात घेऊन अनुभव आपल्या स्वतःच्या लेखनामध्ये वापर करून आपण कल्पनात्मक निबंध लिहिता येणं गरजेचं आहे. इथं त्यांनी विषय दिले आहेत बघा. जाणून घेऊयामध्ये काय सांगतात तर पुढे त्यांनी एक विषय दिला आहे त्यावरती आपण चर्चा करा आणि तुमच्या मनामध्ये काय स्वतःचं मत आहे ते स्वतःचं मत लिहिण्याचा प्रयत्न करावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण पाहत आहोत कल्पनात्मक निबंध. हे लक्षात घ्या, कल्पना विस्तार म्हणतो आपण. ह्या ठिकाणी त्यांनी माणूस अमर झाला तर टिंब 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 वाक्य अपूर्ण आहे तर काय होईल. जसं की त्यांनी उदाहरण पॉईंट दिलेले आहेत पहा. प्रचंड लोकसंख्या वाढेल, बेकारीचा प्रश्न, नोकरीचा प्रश्न म्हटलेला आहे. असे अनेक गोष्टी लिहून अमर म्हणजे त्याला मरणच नाही, माणसाला जन्मल्यानंतर त्याला मृत्यूच नाही, तर या अमर झाला तर काय काय प्रश्न निर्माण होतील या पृथ्वी तलावर, तुम्हाला काय वाटेल हे आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि पुढे सक्षम बनूयामध्ये कल्पनात्मक निबंध म्हणजे काय याबद्दल त्यांनी माहिती सांगा म्हणून सांगितलेले आहेत. मी थोडक्यात या ठिकाणी कल्पनात्मक निबंध म्हणजे काय की आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येणारे विचार, तर्क, भावना, कल्पना आणि मुख्य म्हणजे त्याबाबत केलेले वाचन, चर्चा, निरीक्षण, घेतलेले अनुभव यांची सुसूत्रतापणे गुंफण केलेली असते आणि स्वतःच्या अनुभवाच्या आधारे लेखन कसे करावे म्हणजेच कल्पनात्मक निबंध होय. की बाबा काही वेळेला दिलेल्या वाक्यामध्ये एखादा अर्थपूर्ण शाश्वत विचार मांडलेला असतो किंवा एखादी कल्पना अत्यंत आकर्षकपणे मांडलेली असते. अशा पुन्हा पुन्हा वाचल्या की त्यामुळे अर्थसौंदर्य, आशयाची खोली आपल्याला जाणवते. तो आशय इतिहासातला, व्यवहारातला विविध उदाहरणांनी निबंधामध्ये तो प्रकाशमान करता येतो. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. की प्रथम दिलेल्या वचनातील मूळ कल्पना आपण समजावून घेऊया, त्याचा विचार आणि अर्थ आपण समजावून घेणं गरजेचं आहे. मग यासाठी विविध दाखले म्हणजेच उदाहरणे, त्याचा मुख्य अर्थ समृद्ध व संपन्न कशा पद्धतीने करता येईल याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे ह्या सर्व उदाहरणांची गुंफण मूळ या अर्थामध्ये असणं गरजेचं आहे. वाक्यात दिलेल्या कल्पनेला अनुसरून साधक बाधक विचार मांडण्याची मुभा असते. मग त्या वाक्याचा सहज प्रतीत होणारा अर्थ स्पष्ट करून सांगणं गरजेचं आहे. वाक्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसून त्याला अर्थाला महत्त्व आहे. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी सांगायचं म्हटलं की चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. चणे लोखंडाचे आपण खाऊ शकतो का? नाही. तर त्या ठिकाणी काय आहे अर्थ आपण शब्दशः लावायचं नाही, तर तो ध्वनिफितीमध्ये तसा लावलेला आहे. म्हणून वर पाहता कल्पनात्मक निबंध हा एकाच मुद्द्याशी संबंधित आपल्याला वाटते की त्यातील आशय, त्याला असणारे विविध पदर, त्या अनुषंगाने येणारे इतर विचार हे तुमच्या निबंधामध्ये अधिक समृद्ध करू शकतील. हे आपण कल्पनात्मक निबंधामध्ये लक्षात घ्या. या गोष्टी मुद्दे मी जे सांगितलेले आहेत ते मुद्दे तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला 10वीपर्यंत कोणतीही अडचण येणार नाहीत. दररोजच्या दररोज जर सराव केलो आपण निबंध लेखनाचा तर ही गोष्ट सोपी जाऊ शकेल. सरावमध्ये त्यांनी दिलेलाच आहे पहा. कोणता सराव दिलेला आहे? निरीक्षण. बघा, पाऊस पडलाच नाही तर, पाऊस पडलाच नाही तर. आता तर पाऊस भरपूरच पडत आहे, त्यामुळे आपण पाऊस भरपूर पडला तर असा विषय दिला असता तर बरं झालं असतं असं वाटायला. इथं काय सांगितले आहेत? पाऊस पडलाच नाही तर. मग त्यांनी काय दिलेलं आहे तर मुद्दे दिलेले आहेत पहा. दैनंदिन जीवनावर त्याचे होणारे परिणाम पहा. मग शेती, उद्योगधंदे यांच्यावर होणारे परिणाम हे लक्षात घ्या. नदी, विहिरी यांची स्थिती, सजीवावर होणारे परिणाम, पाण्याचा दुष्काळ, हे गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला या मुद्द्यांना अनुसरून निबंध लिहिता येऊ शकेल. पाऊस पडलाच नाही तर म्हणजे 5-6 परिच्छेदमध्ये आपण लिहायचं आहे. तुम्ही स्वतः
कल्पना करून आपण निबंध लेखन करायचं आहे, पाठांतर करायचं नाही. मी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत निबंध लेखनासाठी त्या सर्व गोष्टींचा जर आपण योग्य पद्धतीने वापर केला तर आपण स्वतःच्या शब्दात लेखन करता येऊ शकेल. पहिला सुरुवातीला काही वेळा अवघड जाईल, मात्र जसं लेखन सराव होईल किंवा व अवांतर वाचन तुमचे भरपूर होईल त्यावेळी तुम्हाला कोणतीही गोष्ट लेखन करण्यास अवघड जाणार नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या. कल्पक बनूयामध्ये काय सांगितले आहेत, काय सांगतात बघा. पाऊस पडलाच नाही तर काय लक्षात घ्याल, या अनुषंगाने पाण्याविषयी काय विचार कराल, तर काय विचार कराल आणि काय लक्षात घ्याल हे सांगितलेलं आहे की पाणी कसे तयार होते, पाणी कसे तयार होते आणि पाण्याचा अपव्यय टाळा. यामध्ये 2 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. पाणी कसे तयार होते, पाण्याची कसं तयार होतं ते आपण लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याचं पाणी जास्त झालं तर अपव्यय म्हणजे जास्त झालं तर कशा पद्धतीने पाण्याचा अपव्यय टाळा म्हटलेला आहे. या 2 गोष्टी आपण लिहायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की पाऊस पडलाच नाही तर तो एक, आणि पाऊस पडलाच नाही तर पाण्याविषयी तुमचे काय विचार आहेत, काय कराल आणि काय लक्षात ठेवाल, या 2 गोष्टी आपण या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथंपर्यंत आपण 8 ऑगस्टपर्यंतचा हा व्हिडिओ पाहिलेला आहोत. यानंतर जो उत्तरार्ध आहे तो आपण पुढील आठवड्यात शेवटी व चाचणी क्रमांक 3चा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तरी आज आपण जवळजवळ 39व्या दिवसापर्यंत आपण पाहिलेलो आहोत. ज्या ज्या दिवशी जी कृती करायला सांगितलेली आहे ती कृती आपण विद्यार्थी मित्रांनो वहीत करा. तुम्हाला 8वीसाठी हा सेतू अभ्यासक्रम एक दुवा ठरणार आहे. म्हणजे आपण जसं पूल जोडतो तसं 7वी आणि 8वीचा पूल जोडण्याचं, अभ्यासातील पूल जोडण्याचं काम आपण करणार आहोत. जर तुम्ही व्यवस्थितरित्या केला तर 8वी तुम्हाला निश्चितच सोपं जाईल, 9वी सोपी जाईल जर तुम्ही व्यवस्थित प्रयत्न केला तर. म्हणून आशा आहे की तुम्ही हा अभ्यास दररोजच्या दररोज तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.